नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी. 1 ऑक्टोबर पासून पुढील 11 वर्ष 7व्या शिखरावर असेल यांचे नसीब. मित्रांनो, मानवीय जीवनामध्ये ग्रह नक्षत्राची स्थिती कधी कधी अतिशय शुभ आणि सकारात्मक बनते की ग्रह नक्षत्राच्या या शुभ स्थितीमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक 1 ऑक्टोबर पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. कारण 1 ऑक्टोबर पासून असा शुभ आणि सकारात्मक संयोग बनत आहे की इथून पुढे या राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. मित्रांनो, ऑक्टोबर महिना या राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत. कारण ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच अतिशय खास ठरणार आहे. 1 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह कन्या राशीमध्ये गोचर करणार आहेत आणि त्याबरोबरच याच दिवशी शुक्र सिंह राशीमध्ये प्रवेश करतील. शुक्र आणि बुधाचे हे अतिशय महत्त्वपूर्ण राशी परिवर्तन मानले जात आहे. शुक्र आणि बुध हे ज्योतिषानुसार अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले जातात. बुध ग्रह हे बुद्धी, वाणी, गणिताचे कारक ग्रह मानले जातात, तर शुक्र ग्रह भौतिक सुख समृद्धी संपन्नतेचे कारक ग्रह मानले जातात. ज्या राशींच्या जातकांच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसते आणि बुधाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या राशीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शुक्राची प्रचंड कृपा मानवीय जीवनामध्ये सकारात्मक घडामोडी घडून आणल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. शुक्राला शुभ तारा म्हणून देखील ओळखले जाते. मित्रांनो, शुक्र वैवाहिक जीवन, प्रेम जीवन, सुख समृद्धी, वैभवाचे कारक ग्रह मानले जातात. त्यामुळे शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या सर्वांगीण जीवनाला प्रभावित करत असतो. त्यामुळे शुक्र जेव्हा कुंडलीमध्ये शुभ स्थितीमध्ये असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. बुध आणि शुक्राचे एकाच दिवशी होणारे हे गोचर या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहेत. म्हणून 1 ऑक्टोबर पासून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. एकूणच ऑक्टोबरमध्ये बनत असलेली संपूर्ण ग्रहदशा अतिशय लाभकारी ठरत आहे. कारण या महिन्यामध्ये एकूण जवळपास 7 ग्रह राशी परिवर्तन करणार असून 1 ग्रह मार्गी होणार आहेत. त्यामुळे ग्रहांच्या या स्थितीचा या राशींच्या जातकांवर अतिशय शुभ परिणाम दिसून येईल. इथून येणारा पुढचा काळ सर्वच क्षेत्रासाठी यांच्यासाठी लाभकारी ठरणार आहे. सामाजिक क्षेत्र असो, उद्योग व्यापार नोकरी असो, क्रीडा क्षेत्र, समाजकारण, राजकारण, वैवाहिक जीवन, प्रेम जीवन अशा सर्वच भागांना प्रभावित करणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मक स्थिती बदलणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या देखील समाप्त होतील. त्याबरोबर आरोग्यामध्ये चांगली सुधारणा घडून येईल. आरोग्यविषयक समस्या या काळामध्ये समाप्त होतील. आपल्या जीवनात सुंदर आणि सर्वांगीण प्रगतीला सुरुवात होईल. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर शुक्र आणि बुधाची विशेष कृपा बरसणार असून भौतिक सुख समृद्धी, वैभव संपन्नतेमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या राशीवर बरसणार आहे. स्वामी समर्थाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक बाधा, आर्थिक समस्या आता समाप्त होतील. वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीमधील प्रेम वाढणार आहे. संततीकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. भाग्योदयाचे संकेत आहेत. पण या काळामध्ये वाईट लोकांच्या संगतीपासून दूर राहणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. पूर्ण विचार केल्याशिवाय कुठलाही निर्णय या काळामध्ये घेऊ नका. कारण या काळामध्ये एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करणार आहात. उद्योग व्यापाराचा विस्तार देखील करणार आहात. नवीन व्यवसायाची सुरुवात आपल्यासाठी शुभ ठरू शकते. घर, जमीन अथवा जागा खरेदीचे योग या काळामध्ये येऊ शकतात. वाहन खरेदीचे योग सुद्धा येणार आहेत. त्यामुळे मन समाधानी असेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साह निर्माण होईल. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी विशेष करून नोकरीच्या क्षेत्रासाठी हा काळ शुभ ठरणार आहे. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. चालू नोकरीमध्ये पगार वाढ किंवा बोनस आपल्याला या काळामध्ये मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक समस्या थोड्या बहुत समाप्त होतील. पण ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून खऱ्या प्रगतीला सुरुवात होईल. ऑक्टोबर महिन्याच्या 15 ते 16 तारखेपासून आपल्या जीवनामध्ये एक नवी कलाटणी आपल्याला मिळणार आहे. नवी प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. नव्या व्यवसायाची सुरुवात होऊ शकते. नव्या नोकरीची सुरुवात होऊ शकते किंवा आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. भौतिक सुख समृद्धी संपन्नतेमध्ये वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा दुप्पट गतीने मजबूत बनू लागेल. यानंतर आहे सिंह राशी.
सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येईल. आर्थिक समस्या समाप्त होतील. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून पीडित बिमारीपासून आपल्या सुटका मिळू शकते. इथून पुढे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुखाचे वातावरण असेल. पती पत्नीमध्ये प्रेमामध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार असून नवीन प्रेम संबंध जुळून येऊ शकतात किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या काळामध्ये आपल्याला लाभू शकतो. व्यापारानिमित्त विदेश यात्रेचे योग बनत आहेत. व्यवसायानिमित्त लांबचे प्रवास आपल्याला घडू शकतात. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होईल. घरातील वातावरण पुन्हा एक वेळा सुरळीतपणे चालायला लागेल. त्यामुळे मन काहीसे समाधानी बनेल. सहलीनिमित्त प्रवासाचे योग देखील या काळामध्ये बनू शकतात. आर्थिक समस्या दुप्पट गतीने आर्थिक क्षेत्रामध्ये दुप्पट गतीने प्रगती होईल. आर्थिक समस्या समाप्त होतील. यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या राशीत होणारे बुधाचे आगमन आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करून चांगले निर्णय घेणार आहात. आपले प्रत्येक निर्णय यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्य उत्तम राहील. या काळामध्ये नव्या व्यवसायात पदार्पण करून नव्या व्यवसायाला लवकरच प्रगतीपथावर आणणार आहात. व्यवसायामध्ये बदल करण्यासाठी काळ शुभ ठरणार आहे किंवा व्यवसायाचा विस्तार जरी आपल्याला घडवायचा असेल तरी काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. पण या काळामध्ये व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीचा मार्ग आपले जीवन बर्बाद करू शकतो. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात प्रवेश करताना किंवा कुठलीही संगत करताना पूर्ण विचार करून संगत करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी शुभ काळाची सुरुवात होणार आहे. बुध आणि शुक्राचे होणारे गोचर आपल्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडवून आणणार आहात. बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चेतना, सकारात्मक तेज प्राप्त होईल. आपले निर्णय यशस्वी ठरतील. त्यामुळे या काळामध्ये निर्णय घ्यायला भिवू नका. द्विधा मनस्थितीचा त्याग करून एका कोणत्यातरी निर्णयावर ठाम राहून आपल्याला नव्या कामाची सुरुवात करावी लागणार आहे. तर जीवनामध्ये मोठ्या प्रगतीची सुरुवात होईल. आर्थिक प्राप्तीचे साधन आपल्याला उपलब्ध होतील. करिअर कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती घडून येईल. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होईल. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ खऱ्या अर्थाने प्रगतीचा काळ ठरणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त कराल. एखादी नवी प्रेरणा आपल्याला मिळू शकते. एखादे नवे क्षेत्र आपल्याला आकर्षित करू शकते. त्या क्षेत्रामध्ये आपण जर मन लावून मेहनत केली तर निश्चित मोठे लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. या काळामध्ये व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून या काळामध्ये संगत आपल्याला चांगली घ्यावी लागेल. चांगल्या मित्राची संगत आपल्याला पुढे घेऊन जाईल तर वाईट मित्रांची संगत आपली अधोगती करू शकते. त्यामुळे संगत निवडताना फार विचारपूर्वक निवडा. आळसाला दूर सारून जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. हा काळ सुंदर प्रगतीचा काळ आहे. त्यामुळे आळस करू नका आणि उत्साहाने कामाला लागा. आत्मविश्वास या काळामध्ये आपला वाढणारच आहे. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. 1 ऑक्टोबर पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येईल. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मानात वाढ होईल. आर्थिक समस्या समाप्त होतील. अचानक धनलाभाचे योग आपल्या जीवनामध्ये चालून येणार आहेत. स्वामी समर्थाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यावर हसणारे, आपल्यावर आपली टिंगल करणारे, आपल्याला सतवणारे लोक आपले गुणगान करू लागतील. एवढी मोठी प्रगती लवकरच आपल्या जीवनामध्ये घडून येईल. त्याबरोबरच वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल. संततीकडून आनंदाची बातमी आपल्याला कळणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये एखादी मोठी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना मान सन्मान पदप्रतिष्ठेची प्राप्ती होऊ शकते. एखादी नवे पद आपल्याला मिळू शकते. यानंतर आहे कुंभराशी. कुंभराशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाची भरभराट घेऊन येणारा काळ ठरणार आहे. 1 ऑक्टोबर पासून एक नवी दिशा आपल्याला प्राप्त होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येतील. आलेल्या संधीपासून लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मानसिक तणाव दूर होईल. आध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळात आपल्याला होणार आहे. एखादा चांगला गुरु या काळात आपल्याला मिळू शकतो. गुरुच्या आशीर्वादाने, गुरुच्या मार्गदर्शनाने जीवनामध्ये नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात आणि प्रचंड यश संपादन करणार आहात. शत्रूपासून या काळामध्ये आपल्याला थोडेसे सावध राहावे लागू शकते, कारण शत्रू विरोधी कारवाया करू शकतो. त्यामुळे शत्रूवर करडी नजर ठेवून राहणे अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.